नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सोलापूर पोलीस आयुक्तालयात गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली। या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। बैठकीत ईद ए मिलादचा जुलूस 7 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला, तर गणेश विसर्जन मिरवणूक 6 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे। यावेळी समितीने स्पष्ट केले की जुलूस किंवा मिरवणुकीत डॉल्बी डीजेचा वापर होणार नाही, तसेच गुलाल उधळला जाणार नाही। पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला। तसेच उत्सव काळात तरुण कार्यकर्त्यांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। बैठकीत मध्यवर्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डीजे बंदीचा ठाम निर्धार व्यक्त केला। लोकमान्य मंडळाचे दत्ता भोसले यांनी आमच्या मंडळांतर्गत डीजे मुक्ती, गुलाल मुक्त आणि ऐतिहासिक लेझिम ताफ्यासह मिरवणुका काढल्या जातात असे स्पष्ट केले। तर नीलमनगर भागातील राहुल गोंदिरे यांनी 72 ते 75 मंडळे गेल्या 2 वर्षापासून डीजे मुक्त मिरवणुका काढत आहेत अशी माहिती दिली। छत्रपती भोसलेराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले म्हणाले की डीजे डॉल्बी सारख्या अनावश्यक खर्चाऐवजी सामाजिक उपक्रम व आरोग्य सेवेसाठी निधी वापरणे ही खरी बाप्पाची सेवा आहे। बैठकीत धोकादायक इमारतींचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी मिरवणुकीच्या मार्गांवरील अशा इमारतींची तातडीने पाहणी करून नोटिसा देण्यात येतील, अन्यथा कारवाई होईल असे स्पष्ट केले। या बैठकीत अमोल बापू शिंदे, थोरला मंगळवडा तालीम, आरिफ शेख, हेमा चिंचोळकर, देवेंद्र भंडारे, लता फुटाणे, महेश घाडगे, गौरव जकापरे, ॲडव्होकेट संदीप बेंद्रे, मतीन बागवान, श्रीनिवास मेत्रे, अनिता पवार, प्रियंका भोसले आदींनी विविध सूचना मांडल्या। प्रास्ताविक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी केले। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।